नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल तौर सायन्स अकॅडमी. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. म्हणजे एखाद्या रेषाखंडाचा लंब दुभाजक कसं काढणे हे आपण आज शिकणार आहोत. सो बिफोर गोइंग टू कन्स्ट्रक्ट ऑर टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट वी मस्ट नो, आपल्याला माहीत पाहिजे की व्हॉट इज द मीनिंग ऑफ परपेंडिक्युलर अँड बायसेक्टर. सो टुगेदर इट इज कॉल्ड एज परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग त्याच्यामध्ये जे दोन शब्द आहेत परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर म्हणजे लंब आणि दुभाजक. मग लंब म्हणजे काय? मग जेव्हा जॉमेट्रिक मीनमध्ये किंवा भौमितिक भाषेमध्ये जेव्हा दोन लाईन्स किंवा दोन सरफेसेस एकमेकांना भेटत असताना 90 अंशाचा कोन करत असतील, किंवा वी कॅन से दॅट व्हेन अ लाईन ऑर सरफेसेस मेक्स ॲन अँगल ऑफ 90 डिग्री to a given line or surfaces, it means that these lines or surfaces are perpendicular to each other. म्हणजे परपेंडिक्युलर असण्यासाठी 90 अंशाचा कोन होणं गरजेचं आहे. किती? 90 अंशाचा कोन होणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात परपेंडिक्युलर असणं, म्हणजे लंब असणे. म्हणजे लंब असताना 90 अंशाचा कोन हे अनिवार्य आहे. आता बायसेक्टर बघूया आपण. आता बायसेक्ट करणे हा मूळ शब्द आहे. बायसेक्ट करणे म्हणजे दुभागणे. ओके, आणि बायसेक्टर म्हणजे दुभाजक. सो टू बायसेक्ट मीन्स टू डिवाइड द लाईन सेगमेंट. एखाद्या रेषाखंडाचे दोन इक्वल पार्ट करणे, दोन समान तुकडे करणे, इट इज कॉल्ड ॲज बायसेक्टर. म्हणजे टू बायसेक्ट अ सेगमेंट मीन्स टू डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट्स. दिस इज द बायसेक्टर. ओके, सो बायसेक्टर म्हणजेच मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? दुभाजक. ओके, मग आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. याचा अर्थ काय? जेव्हा दोन लाईन्स किंवा दोन सरफेसेस असतील किंवा कुठलेही दोन ऑब्जेक्ट आपण म्हणूया, जेव्हा त्या एकमेकींना इंटरसेक्ट करत असतील किंवा मीट करत असतील किंवा भेटत असतील, तेव्हा 90 अंशाचा कोन झाला पाहिजे, ही पहिली अट. परंतु 90 अंशाचा कोन होत असतानाच जी लाईन बायसेक्ट करणार आहे किंवा 90 डिग्रीचा अँगल करणार आहे ती दुसऱ्या रेषाखंडाचे दोन समान भागामध्ये विभाजन करत असेल तर ती लाईन त्या रेषाखंडाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. सो जॉमेट्रिकली आपल्याला ते कंपासच्या मदतीनं कसं काढता येईल ते आपण बघणार आहोत. दिस इज द कन्स्ट्रक्शन नंबर 1 वी हॅव टू लर्न टुडे. ओके, हिअर वन मोर थिंग इज इम्पॉर्टंट दॅट कॅन वी ड्रॉ ऑर कॅन वी बायसेक्ट अ लाईन ऑर ॲरो. आपण एखाद्या रेषेचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकतो का? किंवा एखाद्या रेषेला आपण बायसेक्ट करू शकतो का? किंवा एखाद्या ॲरोला आपण बायसेक्ट करू शकतो का? बाणाला. ठीक आहे, मग त्याचं उत्तर आहे नो. म्हणजे एखादी जी लाईन आहे तिला आपल्याला बायसेक्ट करता येत नाही. हां, तिला आपल्याला परपेंडिक्युलर काढता येईल. ओके, वी कॅन ड्रॉ परपेंडिक्युलर टू अ लाईन बट वी कॅनॉट बायसेक्ट अ लाईन. ओके, बरं का? वाय वी कॅनॉट बायसेक्ट अ लाईन? बिकॉज इट इज नेव्हर एंडिंग थिंग. लाईनच्या दोन्ही बाजूला आपण ॲरो दाखवतो. मग हे दोन्ही जे ॲरो असतात याचा अर्थ काय? की लाईन दोन्ही बाजूला कितीही एक्सटेंड करता येते. ओके, आणि तसंच ॲरोचं पण आहे. ॲरो बाण जो आहे त्याच्या एका एंडला आपण ॲरो दाखवतो, म्हणजे तो एका दिशेला कितीही लांब जाऊ शकतो. मग त्याला आपण कसं बायसेक्ट करणार? त्याचे दोन समान तुकडे कसे करणार? हाऊ कॅन वी डिवाइड दिस ॲरो ऑर लाईन इंटू टू इक्वल पार्ट्स. म्हणजे आपल्याला त्या लाईनचा आणि त्या ॲरोचा बरोबर दोन समान तुकडे करता येणार नाहीत. मग कोणाचे आपल्याला दोन समान तुकडे करता येणार आहेत? म्हणजे आपल्याला कशाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता येईल? तर आपल्याला फक्त अशा वस्तूचा किंवा जॉमेट्रिक मीनमध्ये आपल्याला जे आत्ता शिकायचं आहे ते म्हणजे लाईन सेगमेंटचा, म्हणजे रेषाखंडाचा. ओके, सो वी कॅन ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय? जी लाईन दिलेली असते आपल्याला त्याचा कुठला तरी एक तुकडा किंवा सेगमेंट. ओके, सो दॅट सेगमेंट इज कॉल्ड ॲज लाईन सेगमेंट. मग वी कॅन ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट लाईन सेगमेंट. का बरं? बिकॉज दॅट लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉईंट्स. त्याला दोन अंत्यबिंदू असतात, त्याच्यामुळं आपण त्याला बरोबर मधून त्याचे दोन समान भाग करू शकतो. मग ते कशा पद्धतीनं करायचे? कंपासच्या मदतीनं आपल्याला ते कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ओके, चला मग आपण काय करूया? कंपासच्या मदतीनं प्रॅक्टिकली ते कशा पद्धतीनं हाऊ वी कॅन ड्रॉ or construct a perpendicular bisector of a given line segment. Okay, so let's learn.
सो लेट्स ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट ऑफ 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंडाचा आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे कंपास लागेल, त्यानंतर आपल्याला स्केल लागेल आणि अजून एक पेन्सिल लागेल, जेणेकरून आपलं काम सोपं होईल. ओके. मग या परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी 2 मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड इज डायरेक्ट मेथड आणि अनदर वन इज इनडायरेक्ट मेथड. एक डायरेक्ट मेथडने आपल्याला पटकन काढता येईल आणि ती मेथड सोपीसुद्धा आहे. ओके. मग फर्स्ट स्टेप काय असेल बरं? फर्स्ट स्टेप इज टू ड्रॉ अ 5 सेंटीमीटर line segment with the help of scale. Okay, let's draw. So this is the 5 centimeter line segment. Okay, with the help of pencil and scale we have drawn a 5 centimeter line segment. Let the name of this segment be A and B. Okay, A and B are the end points of that line segment. हे त्याचे अंत्यबिंदू आहेत, कारण अंत्यबिंदूशिवाय आपल्याला ते काढता येणार नाही. मग आता सेकंड स्टेप काय करणार आपण? टेक अ कंपास विथ पेन्सिल अँड टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स ऑफ द लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. ओके, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं म्हणजे किती? आर लाईन सेगमेंट इज ऑफ 5 सेंटीमीटर इन लेंथ. सो त्याच्या हाफ जर गेला आपण तर 2.5 येईल. 2.5पेक्षा थोडंसं जास्त म्हणजे लेट्स टेक 3 सेंटीमीटर. सो इट इज मोर दॅन हाफ डिस्टन्स. Okay, now by taking more than half distance, okay, this is the more than half distance. Okay, is it more than half distance? Okay, it is more than half distance. Now put your point, iron point of your compass on point A, that is the end point of the segment. या A point वरती ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचे? 2 आर्क काढायचे ऑन द अप्पर साइड अँड डाऊन साइड. खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला 2 आर्क काढायचे, चाप काढायचे. ओके, आणि हे चाप आपल्याला वरच्या बाजूला एक काढून खालच्या बाजूला एक काढल्यानंतर अशा पद्धतीनं काढून घेतले. विदाउट चेंजिंग डिस्टन्स इन द कंपास पुट युअर आयर्न पॉईंट ऑन द बी अँड इन द सिमिलर फॅशन ड्रॉ अनादर आर्क इंटरसेक्टिंग विथ द प्रिवियस आर्क. आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क वरती अप साईडला आणि डाऊन साईडला दोन्ही बाजूला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 आर्क तुमचे झाले जे एकमेकांना इंटरसेक्ट झाले आणि वी गॉट 2 पॉईंट्स. ओके, आणि 2 पॉईंटमधनं एक आणि एकच रेषा पास होते आपल्याला माहीत आहे. त्यासाठी आपल्याला हे 2 इंटरसेक्टिंग आर्क काढायचे होते. अँड ड्यू टू धिस रिझन वी हॅव टेकन मोर दॅन हाफ डिस्टन्स. आणि याच कारणासाठी आपण कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं. का? कारण हे 2 आर्क निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतल्याशिवाय एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. जर आपण हे अंतर निम्म्यापेक्षा जर कमी घेतलं, मी तुम्हाला घेऊन दाखवतो, हे निम्म्यापेक्षा जर कमी असेल तर आपले आर्क बघा, एक आर्क इकडे येईल आणि दुसरा आर्क इकडे येईल. आणि असंच उचलून जर आपण इकडे ठेवलं तर हा आर्क इकडे येईल आणि दुसरा आर्क इकडे येईल. म्हणजे दोन्ही आर्क एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. त्यासाठी आपल्याला 2 आर्क एक इंटरसेक्ट करण्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यावं लागतं, हेही माहीत असलं पाहिजे. ओके, आणि ते इंटरसेक्ट केल्यानंतर जे 2 पॉईंट आपल्याला मिळणार आहे ज्याच्यापासून आपण एक लाईन पास करणार आहोत. सो दिस इज द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू आर गिवन लाईन सेगमेंट, दॅट इज सेगमेंट AB विच इज ऑफ 5 सेंटीमीटर इन लेंथ. ही 5 सेंटीमीटर लांबीचा जो रेषाखंड आहे त्याचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. ओके, मग परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे की नाही आपण चेक करूया. इथं जे मी चिन्ह काढणार आहे दिस इज द साइन ऑफ परपेंडिक्युलरिटी, म्हणजे हे लंबाचं चिन्ह आहे. इथे 90 डिग्रीचा अँगल होतो आणि जिथं 90 डिग्रीचा अँगल होतो तिथं हे चिन्ह असलंच पाहिजे, किंवा या चिन्हाने आपण ओळखतो की दिस इज द 90 डिग्री अँगल. म्हणजेच जी कुठली रेषा असेल किंवा 2 गोष्टी असतील एकमेकांना या ठिकाणी इंटरसेक्ट झाले असतील आणि जर त्या ठिकाणी असं चिन्ह असेल तर आपण समजायचं की दिस इज द 90 डिग्री अँगल अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, आता आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे की नाही कसं चेक करणार? सो विथ द हेल्प ऑफ युअर स्केल अगेन, हे 5 सेंटीमीटरचा तुमचा जो सेगमेंट आहे तो हाफ झाल्यानंतर किती होणार? सो हाफ ऑफ द 5 सेंटीमीटर इज 2.5. लेट्स चेक विथ द हेल्प ऑफ कंपास. This is your 5 centimeter segment and this is 1, 2 and this is the middle line which indicate this is 2.5. 2 नंतर 1, 2, 3, 4, 5 रेषा आहेत, that is 2.5 आलं. ओके,
So this segment is of 2.5 centimeter and this segment is of 2.5 centimeter. Okay, so let's mark these equal segment, equal parts with the same sign. That is, मी इकडे एक असं चिन्ह करतो आणि इकडे एक असं चिन्ह. This marking indicates that these two parts are equal parts, congruent parts, same length part. Okay, now the remaining thing, कुठली रिमेनिंग थिंग राहिली की हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे की नाही किंवा हा परपेंडिक्युलरच आहे की नाही, कसं चेक करायचं. सो विथ द हेल्प ऑफ युअर प्रोटेक्टर, सो विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर लेट्स चेक दिस लाईन इज परपेंडिक्युलर ऑर नॉट. ओके, बायसेक्टरचं आपण चेक केलं की हाफ हाफ झालेला आहे. युअर 5 सेंटीमीटर डिस्टन्स इज कन्वर्टेड इंटू 2.5 and 2.5. नाव लेट्स चेक वेदर इट इज ऑफ 90 डिग्री अँगल ऑर नॉट. हा 90 अंशाचा कोण तयार करतो की नाही बघा. कंपास कसा वापरायचा तुम्हाला माहीत असेलच. ह्या कंपासची जी खालची लाईन आहे, कंपासची नाही, प्रोटेक्टरची जी खालची लाईन आहे, ही लाईन जी आहे ती या ठिकाणी आपण बरोबर सेगमेंटला मॅच केली आणि अशा पद्धतीनं हा बघा 90 डिग्री अँगल. ओके, 90 डिग्री अँगल हा परपेंडिक्युलरला बरोबर या लाईनला मॅच झालेला आहे. सो दिस इज द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, लेट्स नेम दिस परपेंडिक्युलर ॲज लाईन एल. सो इन धिस वे वी कॅन ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर बाय डायरेक्ट मेथड. दिस इज द डायरेक्ट मेथड. नाव लेट्स सी व्हॉट इज द इनडायरेक्ट मेथड. सो इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण काय करणार आहोत, इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण परत एकदा काय करूया, हीच 5 सेंटीमीटरची जी लाईन आहे, लाईन सेगमेंट, ती परत एकदा काढूया आपण. ओके, इन दिस वे वी कॅन ड्रॉ दिस 5 सेंटीमीटर लाईन सेगमेंट. ओके, 5 सेंटीमीटरची आपण लाईन सेगमेंट काढलेली आहे, इथपर्यंतच आहे ती. अगेन लेट्स नेम दिस लाईन सेगमेंट ॲज पी अँड क्यू. पी अँड क्यू. इथं थोडीशी ही जास्त झालेली आहे, मी थोडीशी रब करतो. ठीक आहे, चालेल. नाव दिस इज line segment of 5 centimeter again. Now we have to divide this line segment with another method. दुसऱ्या पद्धतीनं करायची, ती म्हणजे इनडायरेक्ट मेथड. ती म्हणजे कसं, इथं परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, पद्धत तीच आहे परंतु आर्क आपल्याला 2 वेळाला काढावे लागणार आहेत. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स अगेन. ओके, सो दिस इज द मोर दॅन हाफ डिस्टन्स. मोर दॅन हाफ डिस्टन्स म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे 2.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, हे निम्म्यापेक्षा जास्त. आणि काय करणार आपण मग, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यानंतर इथे या सेगमेंटवरच 2 आर्क काढणार आहोत. या साईडला एक, त्यानंतर विदाऊट चेंजिंग द डिस्टन्स, विदाऊट चेंजिंग द डिस्टन्स आपण काय करणार आहोत, क्यू पॉईंटवरती ठेवून दुसऱ्या साईडनी असा एक आर्क काढणार आहोत. म्हणजे दोन्हीही आर्क कशावर आले, त्या सेगमेंटवर आले. आता यू कॅन चेंज द डिस्टन्स, पण एकदा का डिस्टन्स चेंज केलं तुम्ही तर पुन्हा ते बदलायचं नाही. अंटिल अँड अनलेस द 2 आर्क्स टू बी ड्रॉन. ओके, मग इथे आपण काय केलं, हे जे 2 आर्क काढलेले आहेत त्याच्यापैकी एका आर्कवरती आपण आपला लोखंडी पॉईंट ठेवायचा आहे कंपासचा आणि वरच्या बाजूला एक आर्क काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा एक आर्क काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 2 आर्क झाले. त्यानंतर विदाऊट चेंजिंग डिस्टन्स इन द कंपास, हा जो दुसरा आर्क आपण लेफ्ट साईडला काढला होता त्याच्यावरती परत आयर्न पॉईंट ठेवून वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढायचा आहे. सो हे 2 आर्क परत एकदा एकमेकांना इंटरसेक्ट झाले वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. पद्धत तीच आहे. ही डायरेक्ट मेथड आहे आणि ही इनडायरेक्ट मेथड आहे. इनडायरेक्ट मेथडमध्ये फक्त आपण काय केलं, एक स्टेप वाढवली, ती म्हणजे या पी क्यू सेगमेंटवरती निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन याच रेषाखंडावरती 2 आर्क आधी काढले आणि या काढलेल्या आर्कवरनं परत एकदा आपण काय केलं, डिस्टन्स बदललं तरी चालेल, नाही बदललं तरी चालेल, याच्यावरनं इकडे वरती एक आर्क काढला, खालच्या बाजूला एक आर्क काढला, त्यानंतर दुसऱ्या आर्कवरती पॉईंट ठेवून पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करणारा वरच्या बाजूला एक आर्क काढला आणि तसाच खालच्या बाजूला सुद्धा एक आर्क काढलेला आहे. सो वी गॉट 2 पॉईंट्स अगेन. 2 पॉईंट मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण 2 पॉईंटमधनं एक रेषा पास होत असते. त्याच्यामुळे हे 2 पॉईंट आपल्याला एकदा मिळाले की आपण त्याच्यातून जाणारी लाईन पास करणार आहोत किंवा त्याच्यातून पास होणारी लाईन जाणार आहे ती काढणार आहोत. आणि मग ही लाईन आपण
विथ द हेल्प ऑफ स्केल ड्रॉ करायची आहे. सो धिस लाईन इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट PQ विच इज ऑफ 5 सेंटीमीटर इन लेंथ. अशा पद्धतीनं हाही काय झाला परपेंडिक्युलर बायसेक्टरच आहे. जर मोजून पाहिलं तर आपल्याला परत एकदा 5 सेंटीमीटरचं रूपांतर झालेलं आहे 1 2.5 2.5. ओके, मग परत या ठिकाणी सेम खुणा करून घेतो. या ठिकाणी आता मी 3 रेषा मारून इकडे सेम खुणा करून घेतल्या. इथं परपेंडिक्युलरचं साईन काढलेलं आहे जे इंडिकेट करतं की हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ही लाईन परपेंडिक्युलर आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिवन लाईन सेगमेंट. अशा पद्धतीनं आय होप की तुम्हाला हे समजलं असेल.